नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी आणि 12वी नंतर कॉलेजला ऍडमिशन घेणार हे नक्की आहे. कोणतं पण कॉलेज घेणार, जसं की ITI असेल, डिप्लोमा असेल 10वी नंतर, 12वी नंतर इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, नर्सिंग असेल, अशा वेगवेगळ्या कॉलेजला तुम्ही जाणार. पण कॉलेजला ऍडमिशन घेताना काही गोष्टी लक्षात ठेवा, कारण की सध्या कॉलेजचं जे आहे ना ते खूप मार्केटिंग चालू आहे. सगळ्या जाहिराती बघून आपण ऍडमिशन घेतो आणि त्या फसव्या जाहिरातीला आपण फसू नये एवढंच एक आपला उद्देश आहे. काही काही ठिकाणी कॉलेज जेव्हा आपण दाखवतो ते वेगळं असतं आणि ऍडमिशन घेतो ते वेगळं असतं. सो जेव्हा कॉलेजला ऍडमिशन घेतो आपण कोणत्या पण एका पर्टिक्युलर, प्रत्येक एकदा व्हिजिट करून बघा, त्याच्याबद्दल चार चौघांना विचारून बघा. काही काही कॉलेजमध्ये कसं असतं की तुम्ही आज अब्सेंट असला तर ते अब्सेंटीचे पैसे घेतात, किंवा तुम्ही प्रॉपर युनिफॉर्म घातला नाही त्याचे पैसे घेतात. मग तुम्ही काही थोडं बोललात टीचर्सला की असं नाही, असे नियम आहे, तसे नियम आहे, तर तुम्हाला इंटरनल मध्ये मार्क्स कमी देऊन तुमचा पेपर रोखला जातो. हो, अशा केसेस होतात, काही काही कॉलेजमध्ये होतात. मी अनुभवलेलं म्हणजे मला कानावर आलेल्या आहे, त्या गोष्टी मी चर्चा केलेल्या आहे. सो तुम्ही त्या गोष्टींपासून थोडं सावध राहा. आणि काही काही ठिकाणी आपल्याला कॉलेज लोकेशन एक दाखवली जाते आणि एक्झॅक्टली जेव्हा आपण ऍडमिशन घेतो ते कॉलेज भलत्याच ठिकाणी असतं. ओके मित्रांनो, कळलंय का तुम्हाला की कॉलेजच्या निवड ही खूप महत्वाची असते. परत कॉलेजची ज्या परीक्षा होतात, सगळं होतं, आपण फॉर्म भरतो, एक्झाम फॉर्म भरतो, पेपर देतो, आणि जेव्हा फायनल इयरला जेव्हा आपलं डिग्री सर्टिफिकेट असते, वेगवेगळी सर्टिफिकेट असते, ते देताना तेव्हा पण ते कानकूस करतात की हेच आणा, तेच राहा, तेच पैसे भरा. म्हणजे आपला नाईलाज होतो. काय, आपल्याला पैसे भरावेच लागतात, कारण की आपलं सर्टिफिकेट अडकून असतं. आणि काही काही ठिकाणी तर सर्टिफिकेटच देत नाही, ते सर्टिफिकेट द्यायला वेळ करतात, खूप झंझट करतात. मग आपल्या इकडे दुसरे काही फॉर्म भरायचे असेल आपल्याला, ते पण आपलं चुकून जातं. अशा बऱ्याच गोष्टी होतात. सध्या खूप कॉलेजेस आलेले आहेत, खूप मार्केटमध्ये नवीन कॉलेजेस आहे. सो तुम्ही जेव्हा एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्याल तर चौकशी करून घ्या. अशा गोष्टींना तुम्ही फसू नका, कारण की जेव्हा एकच आहे सांगणं की जेव्हा तुम्ही कॉलेजची निवड कराल तर सर्व चौकशी करून करा. ओके मित्रांनो, चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.